शमिविण्यासाठी. जसं शिंपल्यातल्या थेंबाला हवे असते स्वाती नक्षत्र मोती होण्यासाठी, तसे प्रत्येक व्यक्तीला हवी असते शाळा आपले आयुष्य घडवण्यासाठी. नमस्कार, माझे नाव सृष्टी रवींद्र हिंगणे, इयत्ता 10वी तुकडी आर्यभट्ट. आज आपण इथे सर्वजण आपल्या शाळेचा म्हणजेच जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी विद्यालयाचा 34वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करत आहोत. आपल्या विद्यालयाची स्थापना 13 जुलै 1991 रोजी स्वर्गीय माननीय चंदूकाका जगताप यांनी केली. प्रत्येक गावातील वाड्यावस्त्यांवरील विद्यार्थ्यांनी शाळेत जावे, त्यांना उत्तम शिक्षण मिळावे, हाच त्यामागचा उद्देश. आणि हाच उद्देश साध्य करण्यासाठी त्यांनी लावलेल्या या रोपाचे एवढ्या मोठ्या वटवृक्षात कधी रूपांतर झाले हे कळलेच नाही. शाळा जीवनातील सारे सार या पुस्तकात मिळते. अहो, आयुष्यात एखाद्या वळणावरती गेल्यावर विचार केल्यावर आपल्या लक्षात येते, अरे आयुष्यभर पुरणारी विचारांची अनुभवांची शिदोरी आपण तर शाळेतूनच घेऊन आलोय. अशी ही आपली शाळा. असं म्हणतात, आई हा आपला पहिला गुरु आणि शिक्षक हा आपला दुसरा गुरु. आपल्या आई वडिलांप्रमाणेच आपली काळजी घेणारे आपले हे शिक्षक. आपल्या शाळेतील प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थ्याला एखाद्या दीपस्तंभासारखा मार्ग दाखवायचं काम करतो. ज्यावेळेस पालक आपल्याला या शाळेच्या गेटच्या आत सोडतात, त्यावेळेस ते आपल्याला शिक्षकाच्या स्वाधीन करतात. अहो, हे शिक्षक फक्त आपल्याला पुस्तकातील ज्ञानरूपी धडेच नाही, तर आयुष्याचे धडे कसे गिरवायचे हेही शिकवून जातात. शाळेमध्ये संस्कार रुजवण्याचं काम हेच शिक्षक करतात. अहो, आज आपल्या शाळेचा वर्धापन दिन. या निमित्ताने मला शाळा या 2 अक्षरी शब्दाचा कळलेला अर्थ म्हणजे ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा. प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभवलेले क्षण असलेले ठिकाण म्हणजे शाळा. प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सोनेरी पान म्हणजे शाळा. संस्कारांचा गोड झरा म्हणजे शाळा. ज्ञानाचे मंदिर म्हणजे शाळा, जिथे टेकावे मस्तक जीवनाचे शिखर होईल रे सर. आज मला या शाळेची विद्यार्थिनी असल्याचा खूप गर्व आहे. या शाळेने एवढ्या पिढ्या घडवल्या, इतके विद्यार्थी घडवले, त्यांना यशाचे उत्तुंग शिखर दाखवले. आज आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात चमकताना दिसतो. कुणी डॉक्टर, वकील, इंजिनियर, CA, PSI, तर कुणी परदेशात जाऊन आपलं कौशल्य दाखवते. हे सगळं बघताना असंच वाटतं, काकांचा उद्देश आज साध्य झालाय. आपल्या शाळेनं आताच माजी मुख्यमंत्री शाळा या योजनेअंतर्गत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. ते पाहून हेच वाटतं, एखाद्या मुलाला घडवण्यात जितका त्यांचा आई वडिलांचा वाटा असतो, तेवढाच वाटा एका शाळेचाही असतो. माननीय आमदार संजयजी जगताप, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य सागर सर, सर्व शिक्षक वृंद यांचाही यामध्ये मोलाचा वाटा आहे. मला या शाळेची एक विद्यार्थिनी असल्याचा फार अभिमान वाटतो. या शाळेबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. शेवटी आपल्या सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझं छोटंसं भाषण थांबवते. धन्यवाद. So today we are gathered here for celebrate the most great occasion, the anniversary of Jijamatha High School and Junior College has been because of the place of knowledge and learning, and the nature of ground, the growth for 34 years. So let us take a moment to appreciate the dedicated teachers and staff who were contribute to our school journey. Their efforts and their hard work make our school shining example of education excellence. As we celebrate this milestone, we have to reflect our responsibilities as students. We have to keep our school clean. Let us continue learn and grow and involve in the community. Once again, happy anniversary to my school, and thank you for giving me an opportunity to present this speech. निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ते केव्हाही येतं आणि केव्हाही जातं, पण जीवन
वर्षा संतोष कोकणे, इयत्ता 8वी, तुकडे सेवे राबत. आईप्रमाणे आपल्यावर चांगले संस्कार पडून जे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या व्यक्ती बनवते ती म्हणजे माझी शाळा. ज्या मंदिरात आपण विद्या मिळवतो ती म्हणजे शाळा. ज्या मंदिराचा म्हणजे जिजामाता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज जेजुरी या शाळेचा आज 34वा वर्धापन दिन आहे. वाढदिवस म्हणजेच वाढदिवस मग तो व्यक्तीचा असो की संस्थेचा असो, जुन्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या करण्याचा दिवस. आपल्या शाळेची स्थापना 13 जुलै 1991 रोजी झाली. आपल्या शाळेचे संस्थापक माननीय आदरणीय स्वर्गीय चंद्रकांत जगताप होते. यांनी कारदरीसारख्या दुर्गम भागात एवढीचं रोपटे लावलं आणि त्या रोपट्याचा आज किती मोठं वटवृक्ष झालेला आहे. आपल्या विद्यालयाचे माननीय आदरणीय राष्ट्रपती प्राप्त पुरस्कार सागर सर यांच्या आता नुकतीच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक म्हणून राज्य सचिव म्हणून निवड झालेली आहे. या शाळेत अनेक स्पर्धा होतात. या शाळेत खेळ होतात. एवढं बोलून सांगतो. श्री गणेशा जिथे गिरवला बेचा पाडा जिथे शिकवला, जिथे विद्येचा अर्थ समजला अशी माझी शाळा. शिक्षकांना असे लाभले ज्यांनी आमचे हित जाणले. शिक्षकांना असे लाभले ज्यांनी आमचे हित जाणले. अशक्य गोष्ट जिथे शक्य बनले अशी आमची शाळा जिजामाता आहे. नमस्कार. प्रथमतः जिने मला जन्म दिला अशी माझी माय आणि जिच्या पावन स्पर्शाने मी धन्य झाले अशी माझी जन्मभूमी भारत माता. आणि मला घडवले असं माझे शिक्षक यांना माझा प्रथमतः नमन. शिक्षणासाठी ज्या महामानवांनी महान कार्य केले त्या महामानवांच्या महान कार्याला प्रथमतः मी वंदन करते. मी जान्हवी झगडे, या 8वी, माझ्या तुकडीचं नाव संत नामदेव. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आमचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सन्माननीय सागर सर आणि इथे बसलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो, आज आपण इथे जमण्याचे कारण म्हणजे आपली शाळा. आज दिनांक 13 जुलै 2024. आज आपल्या शाळेचा 34वा वर्धापन दिन. 33 वर्षांपूर्वी आदरणीय माननीय स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी खेड्यातील मुलांना शिकता यावे म्हणून जेजुरीसारखी दुर्गम भागात एक शाळा स्थापन केली. ती म्हणजे आजची जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी. एक सांगू इच्छिते, जेव्हा आपल्या शाळेला सुट्ट्या लागतात तेव्हा आम्ही सजीव मुलेच नव्हे तर निर्जीव वस्तूही वर्गातील म्हणतात, फळा आणि खडूहून लागलेत रडू, विचारत आहे प्रश्न, शाळा कधी सुरू. आता वाजेल घंटा शिजेल खिचडी. लक्षात तरी राहील का इयत्ता आणि तुकडी. या शाळेने इथून मागे घडवले इंजिनियर, कलेक्टर, डॉक्टर, IPS, PSI मोजता न येणारे विद्यार्थी आज घडलेच नव्हे तर आत्ता घडत आहेत आणि इथून पुढेही घडणार याची मी तुम्हाला खात्री देते. तसं तर हे सर्व शक्य झाले आपले शिक्षक, विद्यार्थ्यांचे अपार कष्ट, यामुळे हे सर्व शक्य झाले. आपल्या शाळेत खूप सारे उपक्रम राबवले जातात, खूप सारी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. त्या स्पर्धा परीक्षांमध्ये स्कॉलरशिप, एलिमेंटरी, इंटरमिजिएट, अबॅकस, NMNS अशा विविध परीक्षा घेतल्या जातात. बरं, घेतलेच नव्हे तर त्याला योग्य मार्गदर्शनही केले जाते आणि इतकेच नव्हे तर त्याला प्रोत्साहनही दिले जाते. त्यामुळे म्हणते अहिल्याबाईंच्या पुण्यस्पर्शाने घडला हा ज्ञानाचा झरा. जिजामाता शाळेतील शिक्षकांनी लावला आम्हा मुलांना शिक्षणाचा लळा. एवढं बोलून उत्तुंग जगाकडे बघणारी केविलवाणी नजर म्हणजे शाळा. आयुष्याच्या वळणावर पडलेले गोड स्वप्न म्हणजे शाळा. उराट साठवलेली असंख्य स्वप्ने म्हणजे माझी शाळा. अशी माझी शाळा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव वेदा संगीताकडे. मी जिजामाता विद्यार्थी आज आपल्या शाळेच्या 34व्या वर्धापन दिनानिमित्त शाळेच्या काही गोड आठवणी मांडत आहे.
खंडेरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमी, श्री छत्रपती शिवाजी महाराज व अहिल्याबाई होळकरांच्या कर्मभूमी, छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मभूमी, गेल्या 33 वर्षापासून अखंडपणे ज्ञानदान करणाऱ्या माझ्या या शाळेची सुरुवात जानुबाईच्या मंदिरात अवघ्या 17 विद्यार्थ्यांसहित झाली होती. पण आज या पवित्र अशा छत्री मंदिराच्या परिसरात 2,500 पेक्षा जास्त विद्यार्थी ज्ञानग्रहणाचे काम करीत आहेत. शिक्षण असो क्रीडा क्षेत्र माझी शाळा नेहमीच अग्रेसर असते. म्हणूनच या शाळेतून PSI CA डॉक्टर इंजिनियर तर झाले, पण अनेक विद्यार्थी हे राष्ट्रीय खेळाडू सुद्धा झाले. आपले माननीय प्राचार्य सागर सर नेहमी सांगत असतात, पुरंदर तालुक्यातील पहिल्या स्टेशनवर आपला विद्यार्थी PSI म्हणून कार्यरत आहे. या सर्व मागे माननीय प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद यांचे कष्ट आहे. ह्या शाळेने आईप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार केले. प्रत्येक विद्यार्थ्यांना परिपूर्ण व्हावा यासाठी निर्णय घेतली. त्यासाठी प्रसंगी रात्रशाळा स्वतः शिक्षकांनी रविवारची व उन्हाळ्याची सुट्टी टाळून घेतलेले ज्यादा तासेस ही धडपड आहे ती विद्यार्थ्यांसाठी. त्याची फलश्रुती आपणास ठाऊकच आहे. दरवर्षी HSC बोर्ड असो SSC स्कॉलरशिप असो एलिमेंटरी इंटरमिजिएट स्पर्धा परीक्षा या सर्व परीक्षांमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थी उत्तम गुणांसहित मेरिट लिस्ट मध्ये असतात. हे आपण सर्वांस ठाऊकच आहे. आपण सर्वांस ठाऊकच आहे. आज आपल्या शाळेची उत्तम भरारी बघून इवले सर्व कलाविलेद्वारे त्याचा विनू गेला गगनावरी हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या उद्यावर वावगे ठरणार नाही. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद जय महाराज. ज्युनियर कॉलेज देगडी. ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा, संस्कारांचा गोडधरा म्हणजे शाळा. ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा, संस्कारांचा गोडधरा म्हणजे शाळा. व्यक्तिमत्व विकासाचं वेगळं वळण म्हणजे शाळा, मौज मस्तीचा वेगळा थाट म्हणजे शाळा. व्यक्तिमत्व विकासाचं वेगळं वळण म्हणजे शाळा, मौज मस्तीचा वेगळा थाट म्हणजे शाळा. आपल्या जेजुरी गावात चांगले शिक्षण मिळावे म्हणून माननीय स्वर्गीय चंद्रकांता जगताप यांनी शिक्षणाचं रोपटं 14 जुलै 1991 रोजी आपल्या जेजुरीत लावले. त्या रोपट्याचं वटवृक्ष कधी झालं हे कळलंच नाही. आज या शाळेला 34 वर्ष पूर्ण झाली. सुरुवातीला या शाळेचं नाव कन्या शाळा असे होते. त्यावेळेस वाड्या वस्त्यांवरची मुलं शाळेला यायची. सुरुवातीला मुले खूपच थोडी होती, पण शाळेचे उपक्रम गुणवत्ता यांचं असताना माननीय संजयजी जगताप या शाळेचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माननीय प्राचार्य सागर सर तसेच इतर शिक्षक यांचा मौल्याचा वाटा आहे. आजही आपल्या शाळेतील गुणवंत विद्यार्थी मोठ्या पदांवर काम करतात. कोणतीही शाळा आजच्या स्पर्धेत टिकायची असेल तर गुणवंत ज्ञानवंत विद्यार्थी हवे आणि ते घडवण्याचं काम माझी शाळा करते. मला अभिमान वाटतो की या शाळेत शिकण्याची संधी मिळाली आहे. मी भाग्यवान आहे की मला सर्व गुरूंचे मार्गदर्शन मिळते. जाता एवढं सांगेन की आवड प्रेमच मधा पाशणी शाळा, लावी ते लढा जशी माऊली बाळा. संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी या आपल्या विद्यालयाचा आज 34वा वर्धापन दिन. आपण दरवर्षी वर्धापन दिन आनंदाने साजरी करतो. आपल्याला आईप्रमाणेच आपली शाळाही घडवत असते. आपली शाळा नुकती काही विद्यार्थ्यांवर सुरू झालेली आहे. तसेच काही काळातच आपल्या शाळेची संख्या आज हजारोपर्यंत आहे. आज आपल्या शाळेतील विद्यार्थी PSI डॉक्टर इंजिनियर असे अधिकारी झालेले आहेत व होतील अशी माझी खात्री आहे. ही आवडते माझं मनापासून शाळा, लावीला जसा माऊली बाळा. माननीय प्राचार्य नंदकुमार सागर सर हे आम्हाला अनेक प्रकारचे शिकवण देतात. तसेच शनिवारी दत्तरविना शाळा हा उपक्रम राबवण्यात आला. ह्यामध्ये प्राचार्य सागर सरांनी आम्हाला मार्गदर्शन केले, प्रोत्साहन केले. आजी आजोबा मेळावा, खाऊगल्ली, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक प्रकारचे उपक्रम घेतले. सुंदर माझी शाळा ग सुंदर माझी शाळा,